येथील गौण खनिज उत्खननावरून आंदोलन, तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश। मौजे डुबेरे येथील गट क्रमांक 993, 994, 995, 996 1 मध्ये सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाबाबत चौकशी करून उत्खनन आणि वाहतुकीवर बंदी घालावी या मागणीसाठी आज सिन्नर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। शिवछावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह डुबेरे ग्रामस्थ आणि संबंधित नागरिक यावेळी उपस्थित होते। शिवछावा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा संगीताताई राजाराम मुरकुटे, केंद्रीय अध्यक्ष किरण त्र्यंबक पिंगळे, डुबेरेचे सरपंच ज्ञानेश्वर मारुती ढोली तसेच रेखा ढोली यांच्यासह अन्य नागरिकांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दाखल केला। या तक्रारीची दखल घेत सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून त्याचे निर्देश मंडळ अधिकारी डुबेरे यांना दिले आहेत। गट क्रमांक 993, 994, 995, 996 1 मधील परिस्थितीची प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर किंवा अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले। दरम्यान प्रशासनाकडून चौकशीचे निर्देश देण्यात आल्याने नियोजित उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना केली आहे। मात्र संबंधित उत्खननाची चौकशी पारदर्शकपणे होऊन वस्तुस्थिती समोर यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। माझ्या जे मिस्टरांना मारहाण केली आणि जे त्यांचं लिगली नसताना सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि आम्ही गावासाठी करत होतो, समाजसेवा म्हणून झालं होतं, तर त्यांनी मारायला नव्हतं लागत आणि ते 3 जणांना त्याचा यांना धाक राहिलेला नाहीये। लवकरात लवकर यांना शिक्षा व्हावा। नमस्कार, आम्ही जे काही इथं आज 24 तारखेला सिन्नर तहसील कार्यालयापुढे आम्ही दिलेलं निवेदन डुबेरे येथील बेकायदेशीर उत्खनन व ज्ञानेश्वर भाऊ ढोली यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाण व डुबेरे येथील जी काही क्रेशर आहे ती बंद करावी व संबंधित दोषी प्रशासन अधिकारी व संबंधित दोषी यांच्यावर कारवाई याकरता जे काही निवेदन दिले होते तहसीलदार साहेब यांना, त्यांनी त्या निवेदनावर आम्हाला 27/8/2026 रोजी डुबेरे येथील गट नंबर 993, 994, 995, 996/1 यावर सविस्तर चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल दाखल करून संबंधित दोषीवर आम्ही कारवाई करू व बेकायदेशीर उत्खनन बंद होईल व तात्काळ पुन्हा बेकायदेशीर उत्खनन होणार नाही असे लेखी आम्हाला दिलेली आहे व ती आम्हाला त्यांनी 27/8/2026 पर्यंत होईल असं सांगितलं। परंतु आम्ही सुद्धा त्यांना त्याच्यावर लेखी उत्तर दिले आहे की जर 27/8/2026 पर्यंत ही क्रेशर जर बंद झाली नाही, कारण या क्रेशरला लागणारा जो काही तुम्ही परवानगी दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या मुदतीपर्यंत बंद केली नाही, संबंधित दोषी प्रशासन अधिकारी व संबंधित दोषीवर जर कारवाई केली नाही तर आम्ही 1 तारखेला पुन्हा 1/9/2026 रोजी त्यांच्या कार्यालयाच्या दरवाजा शेजारी आत्मदान करणार आहे हे त्यांना आम्ही कळवलं किंवा उपोषण करणार व या दरम्यान आमची होणारी किंवा ज्ञानेश्वर भाऊ ढोली यांची होणारी कुठली हानी या जबाबदार ते स्वतः व संबंधित दोषी प्रशासन अधिकारी जबाबदार राहतील हे त्यांना आम्ही आज लेखी कळवलेलं आहे। अन्याय सहन करणार नाही आणि अन्याय होऊन बी देणार नाही। आम्ही जे करतोय आज आमच्या कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आंदोलन करतोय। आज आम्हाला साहेबांनी एक साधारण 3 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे। 3 दिवसात सगळी चौकशी अहवाल ते सादर करत आहे। मुरकुटेताईंच्या आदेशाने आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने हे आंदोलन चालू आहे। फक्त एवढंच माझी विनंती आहे की हे आज मोकाट अण्णा संतू वारुंशी असेल, तो नितीन असेल किंवा सागर, हे मोकाट गावात फिरताय। आज आम्ही मार खाऊन आम्ही ते आंदोलन करण्याची पाळी झाली, पण आमच्याकडे हे सरकार किंवा हे प्रशासन लक्ष देत नाही। प्रशासनाला 14 दिवस झाले पण आजपर्यंत आम्हाला काहीच पत्रव्यवहार नाही झाला। आज आम्हाला 3 दिवसाचा फक्त अल्टिमेट दिलाय। याच्यात सखोल चौकशी करून जे सच्चाईची बाजू असेल ती त्यांनी मांडावी आणि जनतेसमोर त्यांनी आणावं आणि ते खाण बंद करावी हीच आमची एवढी मागणी।